अजित पवार गट सत्तेमध्ये गेलाय, त्या पाठोपाठ शरद पवारांचा गटही आता सत्तेमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी ती वाट धरलेली आहे. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस ही प्रमुख नेते मंडळी एकत्रित भेटून चर्चा करतात. एकनाथ शिंदेंचा महायुतीमध्ये शरद पवारांच्या गटाला घेण्यासाठी विरोध आहे असं सूत्रांनी सांगितलं आणि म्हणून एकनाथ शिंदेंची मनधरणी करण्यासाठी सुद्धा जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे त्यांच्यासोबत गेले आणि एकंदरीत एकनाथ शिंदे हे सुद्धा मान्य झाले आहेत आणि आता विलिनीकरणाचा अर्थात सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालाय असंही सत्तेतल्या काही सूत्रांनी आम्हाला सांगितलंय. काँग्रेसचं म्हणणं आहे 29ला जनता तुम्हाला दाखवून देईल. जनता काही दाखवून देणार नाही. जे काही करायचं आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. जनता तुमच्या पाठीमागे राहील, मात्र जनतेला तुम्हाला पर्याय द्यावे लागतील, तुम्हाला मार्ग दाखवावे लागेल, तेव्हा मात्र जनता त्या मार्गाने जाईल, तो पर्याय अवलंबेल, स्वीकारेल. जर तुम्ही पर्यायच देणार नसाल आणि कुठल्या तरी काँग्रेसच्या जिल्हा लेवलवरच्या, मराठवाडा लेवलवरच्या बोथट झालेल्या नेत्यांच्या हवाली सगळं तुम्ही करणार असाल तर तो बोथट झालेला नेता काहीही करू शकणार नाहीत. नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राचं राजकारण कुठे जातंय हा प्रत्येक सामान्य माणसाला पडलेला प्रश्न आहे. प्रत्येक सामान्य माणसाला का प्रश्न पडतो? खरं तर राजकारण आणि सामान्य माणसाचा दूर संबंध येत नाही. काही शासनाच्या सोयीसुविधा योजना मिळवण्यापुरता जर संबंध पकडला तर याच्या व्यतिरिक्त सामान्य शेतकरी शेतमजुराला राजकीय पक्ष कोण आहे, सत्तेत कोण आहेत, विरोधक कोण आहेत याचं काही देणं घेणं नसतं. मात्र सत्तेत कोण, विरोधक कोण हे जाणून घ्यायची जरी गरज नसली तरी सोयी सुविधा जेव्हा त्यांच्यापर्यंत पोचत नाहीत तेव्हा मात्र सत्तेत कोण आणि विरोधक कोण आहे हे जाणून घ्यायची नाईलाजानं इच्छा होते. तेव्हा मात्र अलीकडच्या काळामध्ये जे पक्ष फुटून तिकडं खासदार जात आहेत, आमदार जात आहेत, ते असं सांगतात की सत्तेमध्ये गेल्याशिवाय लोकांचा विकासच करता येत नाही. गोपाळ्या नावाचा जो काही एक माणूस होता त्या ठिकाणी, तिकडं ओमराजे निंबाळकर माध्यमांशी बोलत असताना म्हणले, वैरे गोपाळ्या, तुझा ट्रान्सफॉर्मर किती दिवस झाला, किती दिवसापासून माझ्याकडे तू चक्रा मारतोयस? तर तो गोपाळ्या म्हणतो, मी कमीत कमी 50 चक्रा मारल्या असत्याल, मला काही ट्रान्सफॉर्मर मिळाला नाही. म्हणून सहजच सत्तेमध्ये जाण्यासाठी आमच्या लोकांची कामच होत नाहीत अशी कारणं दाखवून सत्तेच्या वळचलीला जाणारे नेते आम्ही अलीकडच्या काळामध्ये अनेक पाहिलेत, खूप पाहिले. खरं तर केंद्र शासनाला हा कायदेशीर पद्धतीनं विरोधी पक्षातला नेता असो किंवा मग सत्तेतला असू द्यात, तो इलेक्टेड झालेला असतो, तो निवडून आलेला असतो आणि त्याला त्याच्या अधिकारातला निधी हा द्यावाच लागतो. मग सत्तेमध्ये बसलेली लोक या लोकांना आकर्षित करण्यासाठी किंवा मग कुठेतरी विकासच होऊ नये या दृष्टीने त्यांना निधी देणार नसतील आणि त्याचं कारण सांगून लोक सत्तेमध्ये जाणार असतील आणि त्यांचा आकडा वाढवणार असतील तर याला निधी देणारे लोक जबाबदार आहेत असं का म्हणू नये हा प्रश्न आहे. या सगळ्या गोष्टी तासनतास बोलल्या जाऊ शकतात. मूळ मुद्द्याकडे येतो. राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नियमच नाही. स्वर्गवासी अजित पवार म्हणायचे, राजकारण फार वंगाळ आहे, या राजकारणामध्ये चांगल्या लोकांनी येऊच नये असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र जर चांगली लोक, सुशिक्षित लोक, लोकांच्या समस्या सोडवणारी लोक जर राजकारणात गेलीच नाही तर अलीकडच्या काळामध्ये दाढ्या मिशा, हातात दोरगंडे आणि भलतेच काहीतरी शब्दप्रयोग करणारे, मंत्रालयाच्या कॅन्टीनमध्ये फायटिंग करणारे, फोनवरून अश्लील शिवीगाळ करणारी लोक सभागृहामध्ये जाऊन तरी काय करतात? म्हणून सुशिक्षित लोक सभागृहामध्ये असले पाहिजेत असं अनेकांचं म्हणणं आहे. स्पष्ट सांगायचं झालं तर राजकारण खरंच वंगाळ झालंय असं म्हणायला हरकत नाही. ठाकरेंचा पक्ष फुटला, 6-7 वेळेस ठाकरेंचा पक्ष फुटला. राष्ट्रवादी शरद पवारांची पाठोपाठ त्यांची सुद्धा फुटली आणि अजित पवार सत्तेत गेले. आता अजित पवार हयात नाहीत, मात्र अजित पवार आम्ही विचारांसाठी नाही तर लोकांची विकास कामं करण्यासाठी गेलोय. खरं तर आता जे लोकप्रतिनिधी उत्तर देतात तेच अजित पवारांनी उत्तर दिलेलं होतं. लोक सत्तेत जात आहेत आणि तिथे जाऊन मस्तपैकी ऐशोआराम करतायत असंच आता म्हणावं लागणार. मागच्या 4-8 दिवसांपासून ज्या घडामोडी घडतायत राजकारणामध्ये, महाराष्ट्रामध्ये खास करून, त्या घडामोडी जरा लक्ष केंद्रित करणाऱ्या, लक्ष वेधणाऱ्या आहेत.
अजित पवार गट सत्तेमध्ये गेलाय, त्या पाठोपाठ शरद पवारांचा गटही आता सत्तेमध्ये जाण्याच्या मार्गावर आहे आणि त्यांनी ती वाट धरलेली आहे. जयंत पाटील, प्रफुल्ल पटेल आणि जितेंद्र आव्हाड, देवेंद्र फडणवीस ही प्रमुख नेते मंडळी एकत्रित भेटून चर्चा करतात. एकनाथ शिंदेचा महायुतीमध्ये शरद पवारांच्या गटाला घेण्यासाठी विरोध आहे असं सूत्रांनी सांगितलं आणि म्हणून एकनाथ शिंदेची मनधरणी करण्यासाठी सुद्धा जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड हे त्यांच्यासोबत गेले आणि एकंदरीत एकनाथ शिंदे हे सुद्धा मान्य झाले आहेत आणि आता विलिनीकरणाचा अर्थात सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झालाय असंही सत्तेतल्या काही सूत्रांनी आम्हाला सांगितलंय. या सगळ्या गोष्टी होत असताना तत्वाचं काय, विचारांचं काय, महाराष्ट्रातली लोक काय म्हणतील, राजकारण तत्वाला सोडून तिकडे कुठेतरी वेगळ्या वळचणीला जाते का, हा प्रश्न कायम आहे. शरद पवार कायम विरोधामध्ये राहिलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीला राजकारणापुरता विरोध करून कायम कट्टर राहिलेले आहे. त्यात शरद पवारांचा पक्ष फुटला. नेहमी सांगितलं जातं आणि नेहमी राजकीय नेत्यांच्या तोंडून, इथल्या राजकीय विश्लेषकांच्या तोंडून हेच ऐकलेलं आहे की शरद पवार कधी काय करतील, काय निर्णय घेतील हे विरोधकांना आणि त्यांच्या जवळच्या लोकांना सुद्धा कधी माहीत नसायचं. मात्र हा निर्णय आजचा विलिनीकरणाचा आणि सोबत जाण्याचा नेमका कोणाचा आहे हा प्रश्न आहे. आता शरद पवारांची भूमिका काय असणार आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कारण शरद पवार कायम भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये राहिलेले आहेत, राजकीय चौकटीमध्ये का होईना पण ते विरोधामध्ये राहिलेले आहेत आणि त्यांचा एक बहुजन चळवळीतला किंवा मग सेक्युलर नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. अजित पवारांकडे सुद्धा सेक्युलर नेता म्हणून पाहिलं जात होतं आणि ते कायम विरोधात राहिलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा कट्टर विचार आणि त्यांना कुठेतरी विरोध करणारा एक शरद पवारांचा विचार म्हणून ते कायम राजकारणामध्ये राहिलेले आहेत. आता शरद पवार जर एनडीए मध्ये अजित पवारांच्या पक्षात किंवा मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र करून जर सत्तेत जाणार असतील तर लोकांना बोलायला वाव मिळणार आहे, प्रश्न उपस्थित होणार आहे. शरद पवारांचं पक्षामध्ये वेटेज राहिलं नाही किंवा मग शरद पवारांचा आता तेवढा वचक राहिलेला नाही, तेवढा दबाव पक्षावर राहिलेला नाही असं सुद्धा काही लोक बोलू लागलेले आहेत. जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि इतर सगळे जे काही ज्येष्ठ मंडळी नेते आहेत हे आता वाटचाल करतायत एनडीएकडे, एनडीए सोबत जाण्यासाठी. मात्र तितक्यातच रोहित पवार जे अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर ताकदीनं आंदोलन करणारे, उभे करणारे नेते म्हणून ओळखले जाणारे आणि शरद पवारांचे नातू म्हणून ओळखले जाणारे रोहित पवार हे मात्र या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहेत. ते सोबत जाणार आहेत की नाही असा प्रश्न आहे. मात्र या प्रक्रियेमध्ये ते कुठेही दिसत नाहीत. पक्षाचे जी काही कोर कमिटी असते त्या कोर कमिटीमध्ये असणारे किंवा मग शरद पवारांचे नातू म्हणून ओळखले जाणारे, पक्षाच्या जवळच्या नेत्यांचे व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे, कुटुंबातील व्यक्ती म्हणून ओळखले जाणारे रोहित पवार आता या प्रक्रियेपासून दूर आहे. आणि पुन्हा एकदा शरद पवारांची ही राष्ट्रवादी फुटते का? खरं तर आता फुटायला राहिलेतच किती लोक आणि त्याच्यातूनही दोन गट, म्हणजे हा सगळा वाताहत झाल्याचा प्रकार आहे. शरद पवारांच्या पक्षाचे फार मोठे तुकडे तुकडे झाल्याचा प्रकार आहे आणि कुठेतरी ते सत्तेमध्ये जाऊन सामील होण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. मात्र रोहित पवार हे या सगळ्या प्रक्रियेपासून दूर आहेत असं सांगितलं जात आहे. विविध प्रकारच्या घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये नेमका विरोधक कोण आहे हे सुद्धा पाहिलं जाणार आहे आणि यावर सुद्धा बोललं जाणार आहे. जर शरद पवार एनडीए सोबत गेले तर उरलेला विरोधक कोण राहतंय मग पाठीमागं? काँग्रेस आणि ठाकरे. आता ठाकरेंचा काय निर्णय असेल हे माहित नाही. काही लोकांचं असंही म्हणणं आहे की जर पवारांचा पक्ष एनडीए सोबत गेला तर काँग्रेस आणि ठाकरे हे फार मजबूतीने 29ला विरोधक म्हणून उदयास येतील. आता जे काही त्यांच्यासोबत संख्याबळ आहे ते उद्याच्याला जनता त्यांच्या पदरामध्ये सक्षम विरोधक टाकू शकते किंवा मग जर कायापालट झाला तर ठाकरे आणि काँग्रेस मिळून महाराष्ट्राची सत्ता काबीज करू शकतात. पण काँग्रेस आणि ठाकरेंना ते जमलं पाहिजे. यावर भर देऊन मी का बोलतोय की जमलं पाहिजे? तसं ठाकरे आणि काँग्रेस करताना दिसत नाही. काँग्रेस दिल्ली स्तरावर केंद्रस्थानी अनेक निर्णय घेत आहे, मोठमोठ्या सभा घेत आहे. मात्र काँग्रेसची जी काही खालची टीम आहे, राज्य लेवलवरची टीम आहे, जिल्हा लेवलवरची टीम आहे, तालुका लेवलवरची टीम आहे, ही कुठंतरी ती गंजलेली आहे, बोथट झालेली आहे किंवा जी तलवार वापरायची असती तो तलवार चालवणारा कुठेतरी कमकुवत आहे, कुठेतरी तो
इतर लोकांना ऍक्सेस देऊ इच्छित नाही, तालुका लेवलवर त्यांचे निर्णय घेऊ देऊ इच्छित नाही, अशी परिस्थिती काँग्रेसची आहे. स्थानिकच्या नेत्यांना वावच नाही. ज्येष्ठ नेत्यांची मार्गदर्शन घेतल्याशिवाय काँग्रेसच्या स्थानिक स्वराज्य लेवलवरच्या नेत्यांना काहीच निर्णय घेता येत नाहीत. त्यामुळे काँग्रेसची वाताहत आहे. आणि ठाकरेंचं जर सांगायचं झालं तर ठाकरे हे त्यांच्या मुंबई पुरतच काम करतायत असं सांगितलं जात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही जिल्ह्यांचे त्यांनी दौरे सुद्धा केले. मात्र तेवढंच करून चालणार नाहीत. तर ठाकरेंनी जर 2029ला ते पुढील 2 वर्षामध्ये घरीच गेले नाहीत, म्हणजे तुम्ही घरीच जायचं नाही असं मी म्हणत नाही, मात्र 27, 28 आणि 29 या 2 वर्षांमध्ये ठाकरेंनी जर महाराष्ट्र पिंजून काढला, लोकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या शासन दरबारी मांडल्या, आंदोलनातून मोर्चातून जर मांडल्या, तर कुठेतरी सहानुभूती निर्माण होऊ शकते. हे आम्हाला पर्याय आहेत असं म्हणू शकतात. जर तसं झालं तर काहीतरी होऊ शकतं. अन्यथा इकडे एनडीएची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे आणि एनडीए मध्ये पवार शिंदे जर आहेत तर एनडीएला येणाऱ्या काळामध्ये काही गोष्टी करण्यासाठी सोप्या आहेत. विरोधक जर सक्षम नसेल, ठाकरेंनी जर फक्त जिल्ह्यामध्ये पेंडॉलला पैसे आणि डिझेलला पैसे जर दिले तर ठाकरेंचं काहीतरी होऊ शकतं असं मला वाटतं, वैयक्तिक असं मला वाटतं. आणि जर तसं ते करू शकले नाहीत तर ते एनडीएला हरवण्यासाठी सक्षम राहणार नाहीत. मग काँग्रेस असू द्यात किंवा मग ठाकरे असू द्यात. काँग्रेसचं म्हणणं आहे 29ला जनता तुम्हाला दाखवून देईल. जनता काही दाखवून देणार नाही. जे काही करायचं आहे ते तुम्हाला करावं लागणार आहे. जनता तुमच्या पाठीमागे राहील, मात्र जनतेला तुम्हाला पर्याय द्यावे लागतील, तुम्हाला मार्ग दाखवावे लागेल. तेव्हा मात्र जनता त्या मार्गाने जाईल, तो पर्याय अवलंबेल, स्वीकारेल. जर तुम्ही पर्याय देणार नसाल आणि कुठल्या तरी काँग्रेसच्या जिल्हा लेवलवरच्या, मराठवाडा लेवलवरच्या बोथट झालेल्या नेत्यांच्या हवाली सगळं तुम्ही करणार असाल तर तो बोथट झालेला नेता काहीही करू शकणार नाहीत. नवचैतन्य जर आणायचं असेल तर नव्या लोकांना संधी दिली जावी लागणार आहे. काँग्रेसने हे निर्णय घेतले पाहिजेत तर हे शक्य होणार आहे. ठाकरेंनी सुद्धा असे निर्णय घेतले पाहिजेत. जिल्ह्यात तालुकामध्ये जे आत्ता त्यांच्याकडे लोक आहेत त्यांना फार कायमचा ऍक्सेस देऊन, स्पष्ट ऍक्सेस देऊन कामाला लावलं पाहिजे. लोकांची समस्या जाणून घेतल्या पाहिजेत. जनसंपर्क वाढवला पाहिजे, तरच काहीतरी होऊ शकतं. अन्यथा काहीही होणार नाही असं मला वाटतं. आणि एनडीए पुढच्या काळामध्ये मोठ्या ताकदीनं विरोधकांना मागे सारून विविध प्रकारच्या यंत्रणा, विविध प्रकारचे फंडे, हातकंडे वापरून सत्तेमध्ये येऊ शकते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही असं मला वाटतं. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी महाराष्ट्रवर तुम्ही नवीन असाल, व्हिडिओ पाहताय मात्र सबस्क्राईब केलेलं नाही तर तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये व्यापक असणार आहे. निवडणुका जरी लांब असल्या तरी विविध प्रकारचे मुद्दे घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो. त्यामुळे तुम्ही मराठी महाराष्ट्राला सबस्क्राईब करा, ही आव्हान आहे, विनंती आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा असं सुद्धा या ठिकाणी आवाहन करण्यात येते. या रिपोर्टमध्ये इथेच थांबतोय. खूप खूप धन्यवाद.